चेन्नईहून पुण्याकडे येत असलेल्या भारत गौरव एक्सप्रेसमध्ये प्रवाशांना विषबाधा, जवळपास 40 प्रवाशांना विषबाधा झाल्याची माहिती. सर्व प्रवासी ससून रुग्णालयात दाखल, प्रकृती स्थिर. 2800 मेगावॅटच्या जलविद्युत प्रकल्पातनं महाराष्ट्राला वीज मिळणार. टाटा पॉवरच्या भिवपुरी इथून 1000 तर शिरोटा इथून 1800 मेगावॅटच्या विजेचा पुरवठा होणार. देहू आळंदी पंढरपूरमध्ये अत्याधुनिक बसस्थानकं उभारण्याचा निर्णय. मंत्रालयातल्या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा. दिवसेंदिवस भक्तांची गर्दी वाढू लागल्यामुळे निर्णय. ठाकरे सरकारच्या काळात मुंबईतील 35,000 सदनिकांच्या प्रकल्पात 20,000 कोटींचा भ्रष्टाचार झालाय. भाजप नेते किरीट सोमय्यांचा आरोप. नवघर पोलीस स्थानकात तक्रार दाखल. उद्धव ठाकरेंसह इतर व्यक्तींवरती कारवाईची मागणी. राज्यात अवकाळी पावसाचा थैमान पुढचे काही दिवस सुरू राहण्याची शक्यता. पुढच्या 24 तासांसाठी मराठवाडा, विदर्भ, मध्य महाराष्ट्र आणि कोकणासाठी येलो अलर्ट. राज्य मंत्रिमंडळाची आज दुपारी बैठक. या बैठकीत राज्यातील नुकसानीचा आढावा घेतला जाईल. अवकाळी नुकसान भरपाईच्या निर्णयाकडे शेतकऱ्यांचं लक्ष. मुख्यमंत्री शिंदेंच्या तेलंगणातील प्रचार दौऱ्यावरती सामनात टीका. राजा मस्त आणि प्रजात्रस्त, शेतकरी बेजार आणि सरकार पसार. सामनातनं सरकारवर टीकास्त्र. पंचनामे झाल्याशिवाय योग्य ती नुकसान भरपाई देता येणार नाही. तातडीनं आढावा घेण्याचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचे आदेश. शंभूराज देसाईंची माहिती. तर सरकार शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, देसाईंचं आश्वासन. हिंगोलीमध्ये सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाच्या सरी. अवकाळी पावसानं पिकांचं मोठं नुकसान. अनेक ठिकाणी ज्वारीची पिकं जमीनदोस्त. अवकाळी पावसामुळे नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान. मंत्री अनिल पाटील आणि आमदार दिलीप बनकर यांच्याकडून नुकसानग्रस्त भागाची पाहणी. नुकसान भरपाईचे निकष प्रत्येक ठिकाणी वेगवेगळे, मंत्र्यांची माहिती. मनमाडमध्ये झालेल्या गारपिटीनं कांद्यासह इतर पिकांचं मोठं नुकसान. हातात ओंडाशी आलेला घास हिरावला गेल्यामुळे बळीराजा संकटात. पालघरमध्ये अवकाळी पावसामुळे भात आणि मिरचीच्या पिकाचं मोठं नुकसान. तर गवत पावली खरेदी केंद्रालाही मोठा फटका. नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील शेतकऱ्याला अवकाळी पावसाचा फटका. पपईची बाग वादळी वाऱ्यामध्ये आडवी झाल्यामुळे 5 लाखांचं आर्थिक नुकसान. सांगली शहरासह सांगली जिल्ह्यातील अनेक भागात अवकाळी पावसाची हजेरी. छाटणी झालेल्या द्राक्ष बागांवर पावसामुळे रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शेतकऱ्यांना भीती. लातूर जिल्ह्यात मुसळधार पाऊस. अवकाळी पावसामुळे शेतपिकांचं मोठं नुकसान. बीड जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये दुष्काळ जाहीर करावा. त्याचबरोबर अग्रिम पीक विमा तात्काळ द्यावा. या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांचं आंदोलन. नांदेडच्या नायगाव तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाची हजेरी. दुपारनंतर पावसासह गारपीट. परभणीमध्ये 2 दिवसांपासून सतत पडणाऱ्या पावसानं मोठं नुकसान. सोनपेठमध्ये पावसासोबत गाराही पडल्या. हिंगोली जिल्ह्यामध्ये सलग दुसऱ्या दिवशी जोरदार पाऊस. तूर आणि कापूस या पिकांसह रब्बी पिकांचं मोठं नुकसान. मुंबईत झालेल्या अवकाळी पावसामुळे मुंबईतल्या तापमानात घट. मुंबईचा पारा 23 अंश सेल्सिअस पर्यंत खाली उतरलाय. गंगापूर धरणातनं जायकवाडीसाठी सुरू केलेला पाण्याचा विसर्ग थांबवला. पूर्वनियोजित पाणीसाठा पूर्ण झाल्यामुळे विसर्ग थांबवण्याचा निर्णय. दारणा धरण समूहातील विसर्ग अजूनही सुरू. रविकांत तुपकर यांना राज्य सरकारचं चर्चेसाठीचं निमंत्रण. चर्चेला जाणार आणि निर्णय बाजूनं झाला तर ठीक, अन्यथा शेतकरी मंत्रालयाचा ताबा घेणार, तुपकरांची भूमिका. इंदापूरमध्ये सोनाई डेअरी समोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचं आमरण उपोषण. दुधाला प्रति लिटर 40 रुपयांचा दर देण्याची मागणी. दूध दराच्या प्रश्नावरती शेतकरी नेते अजित नवलेंचं बेमुदत उपोषण सुरू. उपोषणकर्त्यांनी प्रकृतीची काळजी घ्यावी. शासनासोबत चर्चेतनं आपण मार्ग काढू. शरद पवार यांची उपोषणकर्त्यांना विनंती. अहमदनगरच्या अकोले तालुक्यामध्ये दूध प्रश्नी सुरू असलेल्या उपोषणाला अभिनेते मकरंद अनासपूर यांचा जाहीर पाठिंबा. गेल्या 6 दिवसांपासून अकोले तहसील समोर आमरण उपोषण सुरू आहे. आमदार अपात्रता सुनावणीमध्ये सुनील प्रभूंची उलट तपासणी. आज दुपारी 12:30 वाजल्यापासून या सुनावणीला पुन्हा एकदा सुरुवात होईल. हिवाळी अधिवेशनाबाबत विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक. या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी निश्चित केला जाईल. आज ठाकरे गटाच्या सर्व आमदारांची मातोश्रीवरती बैठक. हिवाळी अधिवेशनासह राज्यातल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांवरती ओढावलेल्या संकटाबाबत या बैठकीत चर्चा अपेक्षित.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबतीत आज निवडणूक आयोगामध्ये सुनावणी. शरद पवार गटाच्या युक्तिवादाचा शेवटचा दिवस. गुरुवारपासून अजित पवार यांच्या गटाचा युक्तिवाद सुरू होईल. निवडणूक आयोगानं दबावाखाली न येता निर्णय दिला तर शरद पवार गटाच्या बाजूने निकाल देईल. अनिल देशमुख यांना विश्वास. मात्र दबावाखाली निर्णय दिला तर कुणाच्या बाजूने निकाल देतील हा मोठा सवाल. कर्जतमध्ये आज अजित पवार गटाची निर्धार सभा. राष्ट्रवादीचे नेते सुधाकर घारेंच्या वतीनं सभेचं आयोजन. कर्जतमधल्या अजित पवार गटाच्या निर्धार सभेचा टीजर प्रदर्शित. निर्धार सभेमध्ये अजित पवार काय बोलणार याकडे लक्ष. अवकाळीमुळे 6 मृत्यू झालेत. 100 जनावरं दगावलीत. शेतकऱ्यांच्या पाठी हात फिरवायला मुख्यमंत्री कधी जाणार? उद्धव ठाकरेंचा सवाल. तर दुसऱ्या राज्यात प्रचारासाठी जाऊन काय दिवे लावणार? ठाकरेंची बोचरी टीका. तर ज्यांनी कायम घरातच बसून फेसबुक लाईव्ह करून सरकार चालवलं त्यांनी आम्हाला शिकवू नये. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना जोरदार प्रत्युत्तर. सांगताही येत नाही आणि सहनही होत नाही अशी उद्धव ठाकरेंची अवस्था. शंभूराज देसाईंची टीका. मुख्यमंत्र्यांबद्दल अपशब्द वापराल तर त्याच भाषेमध्ये उत्तर देऊ, देसाईंचा इशारा. 2.5 वर्ष घरात बसणारे मुख्यमंत्र्यांची लाच काढतायत हे दुर्दैव. उद्धव ठाकरेंना ना शेतकऱ्यांचा कळवळा ना आरक्षणाच्या प्रश्नाशी घेणं देणं. फक्त टोमणे मारणं हा त्यांचा स्वभाव आहे. संजय शिरसाट यांची टीका. छगन भुजबळांना तुरुंगात आपणच बाहेर काढलं तरीही भुजबळांनी आपले कधीच आभार मानले नाहीत. प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य. अहमदनगर जिल्ह्यामध्ये 1887 ते 1895 या काळातील काही कुणबी नोंदी आढळल्यात. त्यावेळी जो शेती करणारा असेल त्याला कुणबीच संबोधलं जात असावं. मोडी अभ्यासक संतोष यादव यांचा अंदाज. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. सर्वेक्षणात न अडकता सरकारनं मदत द्यावी, अशोक चव्हाणांचं वक्तव्य. समाजाच्या प्रश्नाबाबत राज्य मागासवर्ग आयोगाची संभाजीराजेंकडनं भेट. तर आरक्षणासाठी जे जे करता येईल ते सगळं आम्ही करू, संभाजीराजेंचं आश्वासन. सध्या सुरू असलेल्या घडामोडी म्हणजे एकमेकांवरती चिखलफेक करण्याचं काम आहे. आमच्यामुळे सरकार पडलं असं पृथ्वीराज चव्हाणांना वाटत असेल तर त्यांनी पुन्हा आमच्यासोबत युती करायला नको होत. प्रफुल्ल पटेल यांची टीका. शरद पवारांनी मराठ्यांच्या जमिनी लाटून गुजराती मारवाड्यांना दिल्या. मराठा समन्वयक दिलीप पाटलांचा आरोप. पवारांचे निकटवर्तीय कांतीलाल चोरडियांवरती कोल्हापुरातील 60 कोटींची जमीन हडपल्याचा आरोप. जनतेच्या मनामध्ये सरकारबद्दल असंतोष असून देशात आणि राज्यात वातावरण बदलतंय. देशात आणीबाणी लागण्यापूर्वी अशाच पद्धतीचं वातावरण होतं. अनिसचे अध्यक्ष श्याम मानव यांचं वक्तव्य. आगामी निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी पक्षाचं काम करावं. पक्ष जो उमेदवार देईल त्याला निवडून आणा. किरण सावंत यांच्या इच्छेनंतर सिंधुदुर्ग भाजप जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांचं वक्तव्य. बीडच्या परळीमध्ये होणाऱ्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमाला सामाजिक कार्यकर्त्यांचा विरोध. दुष्काळी मदत आणि वर्तमानपत्रांच्या जाहिरातीचे पैसे देण्याची सरकारकडे मागणी. महाराष्ट्रातील काँग्रेसच्या पिछेहाटीला माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणच जबाबदार. राधाकृष्ण विखे पाटील यांची टीका. तर पृथ्वीराज चव्हाणांमुळेच आघाडी सरकार गेलं, विखेंचा आरोप. रोहित पवारांच्या संघर्ष यात्रेचा 12 डिसेंबरला नागपूरमध्ये समारोप. शरद पवार गटाचे नेते अनिल देशमुखांची माहिती. तर 12 डिसेंबरला शरद पवार यांचा वाढदिवस सुद्धा नागपूरमध्ये साजरा होणार. कोर्टानं आदेश देऊनही सरकारला पाट्या मराठीत करता येत नाहीत. नुसतंच बाळासाहेबांचं नाव घ्यायचं, त्यांचं हिंदुत्व कुणीही पाळत नाही. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची टीका. मुंबई महानगरपालिकेकडनं शहरातील 3269 दुकानं आणि आस्थापनांची तपासणी. मराठी पाट्या न लावणाऱ्या 179 दुकानं आणि आस्थापनांवरती कारवाई. मुंबईमध्ये मराठी पाटी न लावल्यामुळे हॉटेल ग्रँड हयात विरोधात मनसेचं आंदोलन. या हॉटेलबाहेर मनसैनिकांची जोरदार घोषणाबाजी. मराठी पाट्या न लावणाऱ्या आस्थापनांवरती मुंबई महापालिकेकडनं कारवाई सुरू. कुलाबा मार्केटमध्ये पालिकेकडनं कारवाईला सुरुवात. नाशिक रोड परिसरामध्ये मनसेकडनं इंग्रजी पाट्यांना काळं फासत प्रतिकात्मक आंदोलन. 8 दिवसात मराठी पाट्या दिसल्या नाहीत तर इंग्रजी पाट्यांना काळं फासण्याचा इशारा. नाशिकमध्ये पुन्हा मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष आक्रमक. केंद्र सरकारचं धोरण कामगार आणि शेतकरी विरोधी असल्याची टीका. तर अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीनं मदत करण्याची मागणी. पिंपळगाव रस्त्यावरच्या डम्पिंग आणि खाणीतनं निघणाऱ्या धुराबाबत
वारंवार तक्रारी करून सुद्धा दुर्लक्ष झाल्यामुळे नागरिक संतप्त. वेकोली प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत पिंपळगाव फाटा इथे नागरिकांकडून रास्ता रोको. आरक्षणाच्या मागणीसाठी छत्रपती संभाजीनगरच्या पैठण रस्त्यावरती धनगर समाजाचं आंदोलन. मेंढ्या घेऊन धनगर समाज रस्त्यावरती उतरल्यामुळे काही काळ वाहतूक कोंडी. मराठा, ओबीसी आणि धनगर समाजानंतर ब्राह्मण समाजही आक्रमक. जालन्यामध्ये परशुराम आर्थिक विकास महामंडळासह विविध मागण्यांसाठी ब्राह्मण समाज संघर्ष समितीकडून आमरण उपोषण. बीडमधले 260 कंत्राटी आरोग्य कर्मचारी 28 दिवसांपासून संपावर. शासकीय सेवेमध्ये नियमित करून घ्यावं, कर्मचाऱ्यांची मागणी. वर्ध्यामध्ये भर पावसात कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं आंदोलन. कंत्राटी कर्मचाऱ्यांना नियमितपणे सेवेत सामावून घेण्याची आंदोलनकर्त्यांची मागणी. गोंदियामध्ये संगणक परिचालकांचं एक दिवसीय धरणं आंदोलन. विविध मागण्यांसह मुसळधार पावसातही आंदोलकांकडून आंदोलन सुरू. ठाणे पोलीस आयुक्तालय परिसरामध्ये 70 ते 80 लाखांचा गुटखा जप्त. 2 आरोपींना अटक. कळवा पोलिसांची मोठी कारवाई. पुण्यामध्ये ललित पाटील प्रकरणात आणखी एकाला अटक. ससून रुग्णालयातील शिपायानंतर येरवडा कारागृहातील कर्मचाऱ्याला पुणे पोलिसांकडून अटक. अमरावती नागपूर राष्ट्रीय महामार्गावरती ट्रेलरला अपघात. सुदैवानं जीवितहानी नाही. शिर्डीतनं तुळजापूरकडे दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांच्या कारचा भीषण अपघात. चालकाचं नियंत्रण सुटून ही गाडी झाडावरती आदळली. अपघातात दोघांचा दुर्दैवी मृत्यू, 2 जण गंभीर जखमी. यवतमाळमध्ये हवेत गोळीबार करत वाढदिवस साजरा करणाऱ्या बर्थडे बॉयला अटक. आरोपीकडनं बंदूकही जप्त. बेकायदेशीरपणे शस्त्र बाळगणाऱ्या बांधकाम व्यावसायिकाला डोंबिवलीमधनं अटक. ठाणे खंडणी विरोधी पथकाची सापळा रचून कारवाई. आरक्षित डब्यामध्ये तिकीट असलेल्या प्रवाशांनाच जागा न मिळाल्यामुळे प्रवासी संतप्त. चेन्नईहून अहमदाबादकडे जात असलेल्या नवजीवन एक्सप्रेसमधला प्रकार. संतप्त प्रवाशांकडून रेल रोको करून रेल्वेचा निषेध. सिंधुदुर्गामध्ये 4 डिसेंबरला नौसेना दिन साजरा केला जाणार आणि त्या पार्श्वभूमीवरती नौदलाकडून मालवणमधील वायरी ते तारकर्ली या समुद्र किनाऱ्यावरती चित्तथरारक प्रात्यक्षिकांचा सराव. बंगालच्या पेट्रोपोल पोस्टवरती बीएसएफनं तस्करीचा प्रयत्न उधळून लावला. 1,27,00,000 रुपयांचं 2 किलो सोनं घेऊन एक ट्रक जात होता. हा ट्रक जप्त करण्यात आलाय. तब्बल 17 दिवसांनी उत्तर काशीतल्या बोगद्यातनं सर्व मजुरांना बाहेर काढण्यात यश. प्राथमिक उपचार सुरू. उत्तर काशीतल्या बोगद्यातनं सुखरूपपणे बाहेर पडलेल्या मजुरांना उत्तराखंड सरकारकडून मदत जाहीर. प्रत्येक मजुराला मिळणार 1,00,000 रुपये. चीनमधल्या श्वसनाच्या वाढत्या आजाराच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार अलर्ट मोडवर. केंद्र सरकारकडून आरोग्य व्यवस्था, मनुष्यबळ आणि प्रयोगशाळा या आरोग्यविषयक गोष्टींची पूर्वतयारी करण्याचे निर्देश. अटल बिहारी वाजपेयींच्या आयुष्यावरती आधारित मैं अटल हूं हा सिनेमा 14 जानेवारीला प्रदर्शित होणार आहे. पोस्टर शेअर करत अभिनेता पंकज त्रिपाठीनं माहिती दिली. अक्षय कुमारचा मिशन रानीगंज हा सिनेमा 1 डिसेंबरपासून OTT प्लॅटफॉर्मवर. नेटफ्लिक्स या OTT प्लॅटफॉर्मवरती चाहत्यांना सिनेमा पाहता येईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.